वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कुठल्याही कार्याची सिद्धी होण्याकरता, साध्य होण्याकरता जी 5 महत्वाचे घटक होते त्याचा विचार आपण काल केला. त्या संदर्भात भगवंत पुढे आणखीन सांगतायत, जरा थोडा अधिक खुलासा करतायत. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचयते तस्य हेतवः. आता मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनीच कर्म करतो सगळं. आणि मग ते शास्त्राला अनुसरून झालं किंवा शास्त्राविरुद्ध झालं तरी सुद्धा त्याची 5 कारण आहेत. हे कुठलं का कर्म असे ना, कर्म, विपरीत कर्म, निषिद्ध कर्म, कुठलं का असे ना, शास्त्राला अनुकूल असो प्रतिकूल असो, पण ही 5 कारण आहेत ते सिद्ध होण्याकरता किंवा असिद्ध होण्याकरता, दोन्ही करता. साध्य झालं तर या 5 कारणामुळे होईल, एखादं कारण चांगलं सिद्ध होणार पण नाही. तेव्हा ही सगळी 5 कारणं महत्वाची आहेत हे भगवंत या ठिकाणी खुलासा करतात. हा महत्वाचा खुलासा आहे की कर्म कुठले असेल तरी 5 कारणं आहेतच, असं त्यांचं म्हणणं आहे. आता 16व्या श्लोकात सांगतात ते आणखी, तत्रैव सती कर्तारम आत्मानं केवलम तुया पश्यत्य कृतबुद्धित्वात् न स पश्यती दुर्मती. हे सगळं आहे. आता 5 कारण आहेत कुठल्याही कर्माला, पण एखाद्या माणसाला ते समजत नाही. त्याची बुद्धी अशुद्ध शब्द वापरलाय भगवंताने. हे सगळं ज्ञान होणं म्हणजे शुद्ध बुद्धी असणे, आणि ज्ञान न होणं म्हणजे अशुद्ध बुद्धी असणे. म्हणून भगवंताला अशुद्ध बुद्धीमुळे कर्म पूर्ण होण्याकरता केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्माच करता आहे, म्हणजे मी करता आहे असं जो म्हणतो. बाकी इतर कारणांचा तो विचारच करत नाही, कारण त्याच्या बुद्धीला ते समजलेलं नसतं, म्हणून अशुद्ध बुद्धी असते. आणि म्हणून तो कर्म पूर्ण होण्याकरता मीच कारणीभूत आहे. म्हणजे मग तो अहंकारच आला तिथे. तो अहंकार हाच आहे की तो आत्म्याला करता समजतो. मी म्हणजे आत्मा आहे आणि मीच सगळं करतो. खरं म्हणजे आत्मा काही करत नाही. ते पुढे बरंच खुलासा येईल नंतर. प्रकृती करते, प्रकृती 3 गुण आहेत, त्या गुणाच्या गुणामुळे केलं जातं वगैरे सगळं. मागे एकदा ही चर्चा पण विचार झालेली आहे सगळी. पण मग जो असा आत्म्याला करता समजतो आणि मीच हे सगळं काम कर्म करतो, माझ्यामुळेच ते साध्य होतं असं ज्याला वाटतं, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी आहे. पुन्हा ते आधी अशुद्ध बुद्धी म्हटले असते, पण अशुद्ध म्हणजेच मलिन झालेली आहे, म्हणून पुन्हा ते म्हणताय तो मलिन बुद्धीचा आहे, तो अज्ञानी आहे, त्याला काही ज्ञान झालेलं नाहीये. आणि म्हणून खरं काय त्याला माहित नसतं. आणि खरं काय ते भगवंताने आधीच सांगितलं, ही 5 कारण आहेत, तेच सत्य आहे, ते त्याला माहित नसतं असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आता 17वा श्लोक आहे आज. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबद्धते. भगवंत म्हणतात की अहंकार आणि अहंकाराने केलेलं कर्म हे बंधनात पडतं. हे आता आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. आणि अहंकारारहित केलेलं कर्म बंधन मुक्त करतं. बंधन म्हणजे काय? पुढच्या जन्माचं बंधन. कारण अहंकाराने कर्म केलं की फळ मिळतं, आणि फळ भोगण्याकरता पुढचा जन्म घ्यावा लागतं. त्या अहंकाररहित केलेलं कर्म बंधमुक्त करतं. या ठिकाणी ते अहंकार म्हणजे मी करतो हा भाव आहे लक्षात. म्हणून मुख्यतः मी करताय असा भाव नाहीच आहे, म्हणजे अहंकार नाहीये अशा अर्थाने शब्द आहे. आणि त्याचप्रमाणे भगवंत आणखी सांगतात की ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थाच्या कर्मामध्ये लिप्त होत नाही, म्हणजे काय? आसक्ती नाहीये. आसक्ती असली की लिप्तता येते. या सांसारिक कर्मामध्ये आसक्ती नाहीये, मी करतो हा अहंकाराचा अहंभाव पण कुठे नाहीये, असा जर माणूस असेल तर तो लोकांना मारून वास्तविक मारत नाही असं भगवंत म्हणतात. कारण समजा मारण्याचं कर्म झालं तरी ते अकर्म होतं त्याचं, आणि अकर्म झाल्यामुळे ते बंधनकारक ठरत नाही, त्यामुळे त्याला त्याचं पाप लागत नाही, कुठलंच फळ मिळत नाही, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त कुठल्याही अहंकार, ममता, आसक्ती आणि फलाशा सोडून कर्म करणं हाच नेहमीचा मुद्दा या ठिकाणी तिने पुन्हा एकदा मांडलेला आहे. 18व्या श्लोकात तो आणखीन काही गोष्टी सांगता येते भगवान. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना
करणम कर्म करते ती त्रिविधा कर्मसंग्रह. आता मागे आपण ते 5 घटक पाहिले होते कार्याच्या सिद्धीकरता होणारे, पण आता हे कर्माबद्दलच बोलतायत की कर्म होण्याकरता करता पाहिजे, करण म्हणजे साधन पाहिजे, आणि जी कृती आहे ती क्रिया पाहिजे. म्हणून कर्म होण्याकरता ह्या 3 गोष्टी पाहिजेत. आणि मग कर्माची प्रेरणा असते पुन्हा. त्याच्यामध्ये 3 गोष्टी दिल्यात त्यांनी: ज्ञानम, ज्ञेयम, परिज्ञाता. म्हणजे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय. म्हणजे उदाहरण घेतलं, आपल्या समजा खाणं ही प्रक्रिया असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा भुकेचं ज्ञान व्हायला पाहिजे. तर कोणाला होतं? आपल्याला होतं, म्हणून आपण ज्ञाता झालो. भुकेचं ज्ञान हे ज्ञान झालं. आणि ज्ञेय काय? तर अन्न. अन्न खायचंय. ह्या 3 गोष्टी जोडल्यात. त्यामुळे अन्न मिळवून खाणे ही क्रिया झाली. मग त्याच्यामध्ये या गोष्टी त्यांनी खुलासा या ठिकाणी केलेला आहे. की कर्माचे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. त्यातनं कर्म करायला प्रेरणा मिळते ह्या 3 गोष्टीमुळे. आणि कर्ता, करण आणि क्रिया हे 3 प्रकारचे कर्माची साधन आहेत. त्या साधन आणि प्रेरणा. पण मागच्या श्लोकात सांगितलं होतं ते कर्मफळाची कारण सांगितली होती, हे लक्षात घ्या. त्यातला फरक थोडासा लक्षात ठेवला पाहिजे. की ते 5 कारणं जी सांगितली ती कर्मफळ सिद्ध, कर्म सिद्ध होण्याकरता सांगितलेली होती. आता कर्माची त्यांनी साधन आणि प्रेरणा सांगितलेली, की ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय प्रेरणा आहेत. आणि त्याच्यामुळे प्रेरणा मिळते कर्माला. आणि करण्याकरता करता क्रिया, करण म्हणजे साधन आणि क्रिया, प्रत्यक्षात 3 गोष्टी म्हणजे त्याची साधन आहेत, असा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. मागच्या कर्माच्या प्रेरणा आणि ज्ञान, ज्ञाता असे 3 घटक सांगितले होते सगळे. आता संदर्भात पुढे खुलासा करतायत भगवंत. आता 19वा श्लोक आहे. ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिदैव गुणभेदतः रोचते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यते. भगवंत म्हणतात, आता हे जे आहेत ज्ञान, कर्म आणि कर्ता, हे त्या गुणांच्या भेदामुळे, गुण म्हणजे त्रिगुण नेहमी, सत्व, रज, तम, ह्या तिन्हीमध्ये प्रत्येकामध्ये सत्व, रज, तम असे भेद आहेत निरनिराळे. हे सांख्यशास्त्रात सांगितले म्हणून भगवंत म्हणतात. तर ते तर मी तुम्हाला समजून सांगतो. हे ज्ञान, कर्म आणि कर्ता तिन्ही सत्व, रज आणि तमात्मक आहे. प्रत्येक कसे कसे आहेत मी तुला समजून सांगतोय, तर नीट माझ्याकडून समजून घे, असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून पुढे ते वर्णन करतात एकेकाचं. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. त्या ज्ञानासंबंधी सांगते. सात्विक ज्ञान म्हणजे काय? ज्ञान सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. तिन्ही वर्णन ते करणार आहेत. या श्लोकात सात्विक ज्ञानाचं वर्णन करत आहेत. ते म्हणतात ज्ञान, ज्ञानामुळे, ते ज्ञान काय आहे? तर सगळ्या भूतांमध्ये एकच अविनाशी परमत्व तत्व अविभक्तम म्हटलंय. निरनिराळं नाही, एकच आहे सगळीकडे, सगळ्या भूतांमध्ये. भूत म्हणजे याला जे निर्माण झालं ते भूत. या ब्रह्मांडामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा तत्व आहे. आणि ते अविनाशी आहे, आणि ती शक्ती आहे. शक्ती नाहीशी होत नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर ती शक्तिरूप आहे, तो अविनाशी आहे आणि विभागरहित अविभक्तम आहे. म्हणजे असं तोडता येणार नाही, थोडा इकडे थोडा तिकडे असं काही नाही, सगळं आहे तोच. मुख्यतः त्याला सांगितलं ना की शक्ती असल्यामुळे आपल्याला म्हणता येणार छोटी मोठी असं काही म्हणता येत नाही. ते काही लहान काही मोठं आहे, हा अर्धा आहे, तो तिकडचा आहे, हा बदलला आहे, तसं काही, म्हणून अविभक्त म्हटलेलं आहे की एकात्मता आहे सगळ्या शक्तीचे. तसा भगवंत शक्तिरूपाने समत्व भावाने सगळ्या भूतांमध्ये राहिलेला आहे. हे ज्ञान, आणि हे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे. सात्विक सगळ्यात वरच्या पातळीवर, राजस मधल्या पातळीवर, तामस मधल्या खालच्या पातळीवर, हे सगळीकडे. मागे आपण हे संबंधी एक अध्याय पाहिला होता तिन्ही गुणांचा. हेच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर सात्विक ज्ञान झालं, तर राजस ज्ञान आणि
तामस ज्ञान पुढच्या श्लोकात आहे. तर ज्ञान चाललंय सात्विक, राजस आणि तामस. काल आपण सात्विक पाहिलं होतं की सगळ्या भूतांमध्ये एकच अविनाशी तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. आणि ते विभागरहित, म्हणजे त्याचं विलगसन करता येणार नाही, सगळं एकच आहे, शक्तीच आहे. तेव्हा त्याचे असे तुकडे करता येत नाही त्याचे, मग विभागरहित असे असं जे पाहतो ना, ते ज्ञान सात्विक सांगितलं होतं. आता आजच्या श्लोकात ते राजस आणि तामस पण सांगतायत. आजचा 21वा श्लोक आहे. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धी राजसम. इथे राजस ज्ञान आहे असं ते म्हणतात. म्हणजे कुठलं? तर ज्या ज्ञानामुळे मनुष्य सगळ्या भूतांमध्ये निर्णय प्रकारचे भाव वेगवेगळे जाणतो. म्हणजे प्रत्येक भूत स्वतंत्र आहे, निराळे, एकमेकाशी काही संबंध नाही. आणि त्या प्रत्येकामध्ये जे काय भाव आहेत ते निरनिराळे आहेत. एकच मानलं परमतत्व म्हटलं की ते सात्विक झालं, पण निरनिराळ्याचं मानलं तर मग ते राजस ज्ञान आहे. एक उदाहरण दिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका माणसाकडे सोन्याचा गणपती होता. पण साहजिकच उंदीर असतो गणपतीवर, तोही सोन्याचा उंदीर होता. मग तो हे दोन्ही गोष्टी काही कारणामुळे त्याला विकायच्या होत्या. सोनाराकडे विकायला गेला. त्याला भाव विचारला, ठीक आहे, गणपतीचा काय भाव आहे? मग त्यांनी काही भाव सांगितले. ठीक आहे, उंदराचा तोच भाव सांगितला त्यांनी. विकणार आहे असं कसं आहे? गणपती एवढं देवता आहे, ते उंदीर कुठला तरी प्राणी आहे, दोघांचे भाव एक कसे काय? वेगळे असायला पाहिजे. सोनार म्हणला, अहो दोन्हींच्या मध्ये असलेलं तत्व एकच आहे, सोनच आहे दोन्हीमध्ये. ते गणपतीच्या रूपात असो किंवा उंदराच्या रूपात असो, दोन्हीमध्ये सोनं हा एकच भाव आहे. म्हणजे असा एकच भाव म्हणतात ते सात्विक ज्ञान झालं. आणि ज्या दुसरा माणूस म्हणतो नाही नाही, गणपती बदलत गणपती निराळा, उंदीर निराळा. आता सोनं एकच आहे पण तो मानत नाही ना ते, म्हणून त्याला वाटलं गणपतीचा भाव निराळा, उंदराचा भाव निराळा. मग ते राजस ज्ञान झालं. लक्षात घ्या आता की निरनिराळे भाव आहे असं मानणं म्हणजे राजस आहे, आणि एकच भाव आहे असं मानणं म्हणजे सात्विक आहे. आणि आता तामस पुढचं वर्णन आहे 23व्या श्लोकामध्ये, नाही 24व्या श्लोकात. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलायासम तद राजसम उदाहृतम. मग काहीतरी गडबड झाली. आज 21-22 श्लोक आहेत. जरा नाही, मग 21वा श्लोक बरोबर सांगितलाय. आता 22वा श्लोक घ्यायचा जरा, तेच सांगत होतो. म्हणजे तामसचं वर्णन काय चाललंय. यत्तु कृष्णकवदैकस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम अतत्वार्थवदल पंच तत्तामसम उदाहृतम. याचं ते ज्ञानच बरं का. पण एका शरीरात ते शरीराशीच आसक्त असतं. ते शरीरच सर्व काही आहे, त्यामुळे ते युक्तिशून्य असं भगवंत म्हणतात. तात्विक अर्थाने रहिते, मग त्याला अर्थ पण काही नाही आहे आणि तुच्छ आहे, ते तामस आहे. म्हणजे काय की कार्य शरीर करतं कार्य सगळं, शरीरच सर्वस्व आहे असं मानणं. त्याच्यामध्ये काही परमतत्व किंवा काय एक भाव अनेक भाव असं काय नाहीच, काही नाही. ते शरीरच सर्वस्व आहे, हे त्यात तामस आहे. आणि म्हणून हे तामस ज्ञान जेव्हा असेल त्या माणसामध्ये मूढता असते. म्हणून त्यांनी युक्तिशून्य तात्विक अर्थाने असं म्हटलेलं आहे की त्याला ते समजतच नाही. कारण वासनांनी झाकलेलं असतं, मला हे पाहिजे ते पाहिजे, हे शरीराला पाहिजे. ते शरीर म्हणजेच मी आहे याच्यामध्ये तो अडकलेला असतो. म्हणून मग तो माणूस आत्म्याला काही मानत नाही. तो शरीरच मुख्य आहे, शरीराकरता सगळं करायचं आहे.
आणि त्यामुळे ते देहबुद्धीच आहे त्याला म्हणायचे की देह हीच बुद्धीची. मी देह आहे, ही बुद्धी म्हणजे देहबुद्धी आहे. म्हणजे अशी देहबुद्धी त्याचं ज्ञान तामस करते. हे जे आहे ते त्याचं ज्ञान आहे की आत्मा किंवा अशी काही शक्ती नाहीये, तर शरीर हेच सर्वस्वी आहे, हे ज्ञान तामस आहे, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे, आपण थांबूया.